पण सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये इथं जमलेलो आहोत की ज्यांनी आपल्या आयुष्याची 42 वर्ष शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी, शेतकरी चळवळीसाठी काय म्हणताय खर्च केली आणि त्यांनी आयुष्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत आणि 76व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। म्हणून आज आपण सर्वजण त्यांचा इथे सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले विचार मंचावरील मान्यवर माननीय शिवाजीनाना नांदकिले, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, कालिदासजी आपेट कार्याध्यक्ष शेतकरी संघटना, राहुल मस्के उद्योजक, माननीय ॲडव्होकेट अजित काळे युवा आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन माननीय दिलीप तात्या पाटील, जयसिंगराव शिंदे ज्येष्ठ नेते शिराळा, त्याचबरोबर लक्ष्मणजी वडले साहेब मुलुक मैदान तोप शेतकरी संघटनेची, त्याचबरोबर हंबीराव पाटील काका, अतुल पाटील, रवींद्रजी पाटील, राजेंद्र पाटील आणि या सत्कार अमृत महोत्सव सत्कार समितीचे कार्याध्यक्ष श्याम येडेकर, त्याचबरोबर गौरव अंक प्रकाशित करण्यात येणार आहे ज्यांच्या हस्ते ते कविवर्य इंद्रजीजी भालेराव, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा डॉक्टर प्रगतीताई चव्हाण, आप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील, सुशीलाताई मोराळे आणि विचार मंचावरील मान्यवर, समोर बसलेल्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते, समोर बसलेल्या शेतकरी भावांनो, मायमाऊल्यांनो, पत्रकार भावांनो, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो आणि ज्यांचा आपण 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे ते दादांचं जे कार्यकाल बघितला तर शेतकरी संघटनेची जी स्थापना केली शरद जोशींनी ती छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारावर शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि शरद जोशींचा तो विचार क्रांतिसिंह नाना पाटील याच वाळवा तालुक्यातले सांगली जिल्ह्यातले नेते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात प्रश्नावर संघर्ष करणारी संघटना शेतकरी संघटना आणि दादांनी या संघटनेचं कार्य धडाडीनं पुढं करण्याचे ठरवलं आणि गेली 42 वर्ष दादांनी क्रांतिसिंह नाना पाटील असतील, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहिलं ते महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे असतील, सर्व महापुरुषांची विचारधारा घेऊन जाणारी एक शेतकरी संघटना, सर्व संतांची एक विचारधारा घेऊन जाणारी एक शेतकरी संघटना, हा शेतकरी संघटनेचा विचार घेऊन दादा गेले 42 वर्ष झालं आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली। ऊस आंदोलनाचं जे सुरुवात केली आणि ऊसाचा दर आज 3,500पर्यंत नेलेला आहे, ह्याचं जे श्रेय जातं ते रघुनाथ दादांना जातं, लक्षात ठेवा। कारण दादांनी ही संघटना संघटित करून हा विचार घरोघरी नेण्याचं काम गेले 42 वर्ष झालं। सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्याचं काम दादांनी केलेलं आहे। क्रांतिसिंह नाना पाटलांचा जो विचार आहे सत्यशोधकी विचार की सत्याला न्याय द्यायचा, असत्याच्या बाजूने कधी जायचं नाही आणि दादांनी आज अखेर कोणत्याही पदाची कोणत्याही ह्याची आम्ही आशा न बाळगता
शेतकऱ्यांच्या प्रती संघर्ष करत आज आपली 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यांचा शेतकरी संघर्षाचा लढा 42 वर्षाचा लढा त्यांनी जो आज तेवत नेलेला आहे आणि ती धुरा आम्हा सर्वांना त्यांनी ट्रेन करून मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या लुटीच्या विरोधात शेतकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटलांचा विचार आम्हा सर्वांच्यामध्ये पेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दादा, तुम्ही आज 75 वर्ष पूर्ण केली, परंतु आज एखाद्या 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं तुमचं काम कार्य आजही तुम्ही देशाच्या सर्व राज्यामध्ये आज प्रत्येक भाषेमध्ये शेतकऱ्यांच्या लुटीविरुद्ध तिथल्या प्रस्थापित सरकारच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवण्याचं काम करता. तिथं जाऊन लोकांना संघटित करता. प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात, तरी त्यांच्या प्रश्नावर तिथं जाऊन त्यांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तुमचं सदैव चालू आहे. हे असंच चालू राहो. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला अजून तुमच्या हातून 100 वर्ष पूर्ण व्हावी तुमची, आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा जो संघर्ष आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत तुमचा संघर्ष असाच चालू राहावा. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आपला सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि माझं स्वागतपर 2 शब्द थांबवतो. जय जवान, जय किसान.